सीईटी सेलने यावर्षी सीईटी देणाऱ्या विद्यार्थ्यांना काही डॉक्युमेंट्स हे त्या ठिकाणी मॅन्डेटरी तसेच अपडेट करायला सांगितलेले आहे। याबद्दलची एक पब्लिक नोटीस सीईटी सेलने ऑलरेडी रिलीज केलेली आहे। त्या नोटीसमध्ये नेमकं काय म्हटलंय हे आपण या व्हिडिओमध्ये समजून घेऊया। द सीईटी सेल इंटेंड्स टू मेक आधार अँड अपार मॅन्डेटरी फॉर ऑल कॅन्डिडेट्स रजिस्टरिंग फॉर द सीईटी 2026। सो तुम्ही जर सीईटी 2026 साठी अपियर होणार असाल तर त्यामध्ये वेगवेगळ्या सीईटीज येतात। यात आपली एमएचटी सीईटी जी आहे, जी आपण इंजिनिअरिंग फार्मसी किंवा बीएससी ॲग्रीसाठी देत असतो, या सीईटीला जर तुम्ही रजिस्ट्रेशन करणार असाल तर तुमच्यासाठी आधार कार्ड आणि अपार हे आता मॅन्डेटरी केलेलं आहे। आधार कार्ड मॅन्डेटरी जरी केलं असलं तरी आधार कार्ड सोबत काही महत्त्वाच्या गोष्टी सीईटी सेलने सुचवलेल्या आहेत। त्या म्हणजे अशा की कॅन्डिडेट मस्ट व्हेरीफाय अँड अपडेट द फॉलोइंग डिटेल्स। तुम्हाला या आधार कार्ड मधल्या ज्या डिटेल्स आहेत या तुम्हाला व्हेरीफाय करायच्या आहे, म्हणजे बघायचं आहे बरोबर आहे की चुकीचं आहे, आणि जर चुकीच्या असतील तर त्या तुम्हाला अपडेट करायच्या आहे। काय काय अपडेट करायचं आहे बघा। नेम, तुमचं जे नाव आहे ते व्यवस्थितपणे बघायचं आहे। डेट ऑफ बर्थ, तुमची जी जन्मतारीख आहे ती तुमचं जे 10वीचं सर्टिफिकेट आहे, रिझल्ट आहे, त्याच्यासोबत ती मॅच झाली पाहिजे। जर मिसमॅच असेल तर तुम्हाला ती अपडेट करून घ्यायची आहे। तुमचा फोटो, बऱ्याच विद्यार्थ्यांचा फोटो अजूनही शाळेतला जो फोटो आहे तोच आधार कार्डवरती आहे, तर तसं करू नका। जो तुमचा लेटेस्ट फोटोग्राफ आहे तो अपडेट करून घ्या। तुमचा ॲड्रेस बघा, तुम्ही जिथे राहता तो ॲड्रेस आधार कार्डवरती असणं अपेक्षित आहे। वडिलांचं नाव अपडेट करून घ्या व्यवस्थितपणे। स्पेलिंग बघा, स्पेलिंगमध्ये मिसमॅच नको आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या आधार कार्ड सोबत कुठला तरी मोबाईल नंबर लिंक असतो। तर बऱ्याच विद्यार्थ्यांचं झालं असं आहे की त्यांनी जेव्हा तो मोबाईल नंबर लिंक केलेला होता तेव्हा तो ॲक्टिव्ह होता, पण आता तो इनॲक्टिव्ह आहे, म्हणजे तो यूज करत नाहीये। तर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर सुद्धा अपडेट करून घ्यायचा आहे आणि तो ॲक्टिव्ह पाहिजे, म्हणजे OTP वगैरे आले तर त्याच्यावरती आले पाहिजे। दुसरं महत्त्वाचं डॉक्युमेंट जे मॅन्डेटरी किंवा आता त्या ठिकाणी तुम्हाला गरजेचं असणार आहे ते म्हणजे अपार आयडी। तुम्ही ऑलरेडी शाळेमध्ये असताना बऱ्याच विद्यार्थ्यांनी अपार आयडी काढला असेल। अपार आयडी म्हणजे ऑटोमेटेड परमनंट अकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री। हा तुम्हाला तुमच्या शाळा किंवा कॉलेजमधून काढून मिळतो। जर तुम्ही तो काढलेला नसेल तर तुम्ही जनरेट करून घ्या, कारण रजिस्ट्रेशनच्या वेळेस तुम्हाला तो लागणार आहे। आणि तिसरं महत्त्वाचं डॉक्युमेंट डिसएबिलिटी सर्टिफिकेट किंवा युनिक डिसएबिलिटी आयडी कार्ड जे असतं हे कोणासाठी असतं तर PWD कॅन्डिडेटसाठी असतं, म्हणजे पर्सन विथ डिसएबिलिटी। ओके, सो ही सीईटी सेलने रिलीज केलेली पब्लिक नोटीस अतिशय महत्त्वाची आहे। यामुळे तुम्हाला रजिस्ट्रेशन करताना काही समस्या येऊ शकतात, तसंच ॲडमिशनच्या वेळेस पण त्रास होतो बऱ्याच विद्यार्थ्यांना। तसं होऊ नये म्हणून तुम्ही आत्ताच, तुमच्याकडे वेळ आहे, हे डॉक्युमेंट्स अपडेट आणि व्हेरीफाय करून घ्या। तुम्हाला तुमच्या अपकमिंग MST CET साठी माझ्या बाजूने ऑल द बेस्ट। तुम्ही जर हा व्हिडिओ यूट्यूबला बघत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, इंस्टाग्रामला बघत असाल तर आपल्या या अकाउंटला फॉलो करा। बाय बाय।